येस, आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय तो म्हणजेच संघ दीपक 11, एक नवीन उभरता आणि गाजत असणारा संघ म्हणजेच दीपक 11. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता एक अनुभवी आणि गाजत आलेला संघ, आतापर्यंत सुंदर स्वतःच्या खेळीच्या जोरावरती नाव कमावलेला संघ तो म्हणजेच जय जोगनादे वाघवन वामिका स्टार. एक सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीपक 11 विरुद्ध जय जोगनादे वाघवन वामिका स्टार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज सलामीचे आगवण संघाकडून आपण पाहू शकता एक नामवंत जोडी ज्याने आपल्या खेळाच्या जोरावरती सुंदर नाव कमावलंय असे सलामीचे दोन फलंदाज विकास माची आणि जगदीश माची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राइक एंडचा ताबा घेतलाय तो म्हणजेच फलंदाज विकास माची. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दीपक 11 संघाकडून जो श्री गणेश करणार आहे षटकाचा या पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन तयार आहे तो म्हणजेच गोलंदाज विकास. विकास विरुद्ध विकास ही लढत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय होणार आहे, कोण वरचढ ठरणार या पहिल्या चेंडूवरती. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं फंबल पण बॅकअप. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे, अजून कुठेतरी धावफलकाचा श्रीगणेशा झालेला नाहीये. पहिला चेंडूचा श्रीगणेशा झालाय आणि रोखलं गेलंय ते म्हणजेच फलंदाज विकास याला. पाहूया काय होणार या पुढच्या चेंडूवरती. पलटवार होणार का की वरचढ ठरणार तो म्हणजेच गोलंदाज विकास. विकास विरुद्ध विकास ही लढत मैदानाच्या आतमध्ये. आता कट केलाय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावफलकाचा श्री गणेशा होतोय, 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 2 चेंडूच्या समाप्तीस 1 धाव. आणि आता स्ट्राइक एंड वरती येऊन पोहोचलाय तो म्हणजेच फलंदाज जगदीश. काल त्याच्या मार्फत आपण सुंदर आक्रमक फलंदाजी पाहिली. आता पहिल्या चेंडूवरती परत एकदा पाहू शकता आक्रमक चौकार येतोय तो म्हणजेच जगदीश यांच्या फळीतून. येस, स्ट्राइक एंडवर येताच चौकाराने ज्याने सुरुवात केली आहे स्वतःच्या इनिंगची तो म्हणजेच फलंदाज जगदीश. पुन्हा एकदा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय तिथे, चेंडू अडवला जातोय, कुठेतरी अपयश येतंय, निराश होताना तो म्हणजेच फलंदाज जगदीश. आतापर्यंत समीकरण पाहता एक डॉट, एक सिंगल, एक चौकार, पुन्हा एकदा डॉट. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 5. आता पाहूयात विकास विरुद्ध जगदीश ही लढत. गोलंदाजी मार्कवरती विकास, सामोरे जाईल तो जगदीश. फटका सजवलाय, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, थांबवण्यात यश आलंय. एका चौकारानंतर कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलंय ते म्हणजेच फलंदाज जगदीश याला. हा शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती विकास. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करणार आहे शेवटच्या चेंडूवरती. आतापर्यंत सामना पाहिला या एका षटकामध्ये 5 चेंडूवरती 5 धावा झाल्यात. हा पुढचा चेंडू फटका सजवलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. थोडंसं निलेश यांच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. निलेश आतापर्यंत धावसंख्या झाल्यात 1 षटकाच्या समाप्तीस 6 धावा, नो विकेट लॉस. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता प्रयत्न करतायत धावा बनवण्याच्या. पहिल्या षटकात समाप्तीस धावसंख्या 6, धावफलक सुरू आहे. नवीन गोलंदाज टेनी. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करणार आहेत. फटका सजवला होता पण तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय, 1 ने धावफलक सरसावतोय. धावसंख्या झाली 7. चेंडूचा खेळ झालाय 1 षटक 1 ऑन नो विकेट लॉस. येस, पुन्हा एकदा आता सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज विकास. फटका सजवलाय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. विकासच्या समोर विकास क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती विकास काय करणार आहे. हलक्या हाताने ढकलायचा प्रयत्न होता, तिथे काय घडतंय. एक संधी होती, एक चान्स होता पण कुठेतरी जीवन दान मिळताना ते म्हणजेच फलंदाज विकास याला.
चला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला या षटकात. एक सिंगल 2 डॉट. पुढचा चेंडू हलक्या त्याने ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षण उभा आहे. क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळते. दीपक 11 संघाकडून मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या रोखून ठेवण्यास यश आलंय या दोन्ही सलामी फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळी करताना तो म्हणजे संघ दीपक 11. आता एक चौकार ज्याने आधी लगावलाय या सामन्यामध्ये तोच फलंदाज फटका सजवतोय. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण येतंय. कमाल कमाल आणि कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी इजा झाली आहे. चेंडू जाऊन लागलाय. बघायचंय क्षेत्ररक्षणाला. जास्त इजा तर नाही झाली आहे ना. आयोजक डॉट चेंडू असं समीकरण. हा शेवटचा चेंडू आणि फटका सजवला जातोय. पुन्हा एकदा चौकार लगावतोय तो म्हणजेच फलंदाज जगदीश माची उर्फ जग्गू. सुंदर फटका. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय तो आकाश. सामोरे जाईल तो फलंदाज विकास. आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन आणि गडी होतोय बाद. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाज विकास यांना सुंदर झेल घेतला गेलाय ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि गडी बाद होतोय. झेल चुपचाप रिपकात. थँक्यू. आतमध्ये चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच जितेश. क्षमता आहे जितेश मध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी करण्याची. आणि आता पाहूयात काय करतोय आकाश याने. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलाय मोठा. हलक्या हाताने ढकलून काढलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 13. चेंडूचा खेळ झालाय 2 षटक 2. 1 गडीच्या मोबदल्यास. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 1 विकेट 1 सिंगल आतापर्यंत. आता फटका सजवलाय आणि काय होतंय मोठा गडी बाद. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय जगदीश माची यांना. मोठा मासा गळायला लागलाय. यस डीजे.
विकास आणि जग्गू ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयास पाठवण्यात यश मिळाले ते म्हणजेच गोलंदाज आकाश याला आता फटका सजवला जातोय आणि काय घडतंय येतोय समोरच्या दिशेने गौतम याच्या फळीतून पहिल्याच चेंडूवरती त्याच्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती सुंदर चौकार. आपण पाहू शकता साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 शेवटची आजची ही रात्र आणि आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला प्रयास होता, पूर्णतः स्वतःला झोकून दिलं होतं पण बॅकअप न येण्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय सलग दुसरा चौकार. लावल्या गेलेत. आपण पाहू शकता नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केला गेला होता गौतम आल्या आल्या त्याच्या वैयक्तिक पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सुंदर चौकार लगावण्यात यशस्वी झालाय तो म्हणजेच फलंदाज गौतम. सुंदर खेळी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गौतम याच्या मार्फत चालू असताना कुठेतरी स्वतःच्या अस्तित्व नोंदवताना तो म्हणजेच फलंदाज गौतम. त्याने पाहिलं माझा संघ कुठेतरी अडचणीत आहे, सलामीचे फलंदाज माझे 2 मोठे फलंदाज तंबूच्या आसऱ्यास परतलेत, कुठेतरी संघाला माझी गरज आहे आणि तशाच पद्धतीची खेळी दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये गौतम हा शेवटचा चेंडू कोण वरचढ ठरणार. पुन्हा एकदा पटका सजवला होता, पॅटची कडा घेऊन चेंडू जातोय लेग साईड झोनमध्ये. एक धाव चोरण्यात यश आलंय. 1 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 22. चेंडूचा खेळ झाला 3 2 गडींच्या मोबदल्यात. पाहिलं तर 2 विकेट 2 चौकार 3 सिंगल असं समीकरण होतं आणि 2 चौकार ज्याने लगावले होते तो म्हणजेच फलंदाज गौतम. या षटकाची सुरुवात करण्यासाठी फलंदाजी मार्कवरती सज्ज आहे गोलंदाज टेनी. पाहूयात रोखण्यात यश येत आहे का गौतम यांना. आणि आता हलक्या हाताने ढकलून काढलाय 1 धावेसाठी. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं गौतम याच्याकडून. धावसंख्या झाली 23. 3 षटक 1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 23 2 गडींच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू टेनी यांचा आणि आता काय होतंय सुंदर फटका येतोय जितेश यांच्या फळीतून. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. यस. साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 आजची ही शेवटची रात्र. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जितेशची फळी बोलतीये. येतोय चौकार. सुंदर सुंदर आणि सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना तो म्हणजेच फलंदाज जितेश. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये फटका सजवलाय. स्वतःला झोकून देतोय क्षेत्ररक्षक निलेश यांची सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. तेवढं चांगला बॅकअप मिळाला तिकडे आणि म्हणून हे क्षेत्ररक्षक यशस्वीरित्या पार पडलेलं आहे.
आतापर्यंत या षटकाचं समीकरण पाहता 2 चौकार 2 सिंगल लगावले गेलेत, 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया या 2 चेंडूंवरती काय होणार आहे. गोलंदाज टेनी का फलंदाज गौतम आणि जितेश कोण वरचढ ठरणार आहे पाहूयात. हा पुढचा चेंडू फटका सजवायचा प्रयत्न होता आणि कुठेतरी पवेलियनच्या दिशेने चेंडू जातोय षटकारास, गडी होतोय बा. येस, थँक्यू डीजे. सुंदर गोलंदाजी पाहिली आपण. आता पाहूया काय होतं या शेवटच्या चेंडूवरती. टेनी यांचा पुढचा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. 4 षटकार समाप्तीस धावसंख्या झाली 33. 3 गडींच्या मोबदल्यात. सामना जो येणार आहे आपल्या भेटीस तो म्हणजेच मुकेश 11 वर्सेस साई यंग वॉरियर्स. पहिला पुकार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असणार आहे. मुकेश 11 विरुद्ध साई यंग वॉरियर्स. चला, इथून 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. पाहूया किती धावा गोळा करू शकतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. मोहित मैदानात स्वतःला झोकून देत असताना अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण हवंय. अशा पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे, कारण हे क्षेत्ररक्षण जे आहे ते मनोबल वाढवत असतं गोलंदाजाचं. गोलंदाजाला साथ हवी असते ती क्षेत्ररक्षणाची, आणि असं क्षेत्ररक्षण जर मैदानात होणार असेल तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास, गोलंदाजाचं मनोबल वाढणार आहे. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू आणि फटका लगावलाय. स्टॅपच्या रूपाने येतोय जितेशच्या फळीतून दणदणीत चौकार. सुंदर चौकार लगावला गेला. त्यानंतर पुढचा चेंडू आणि आता काय घडतंय. बॅक टू बॅक चौकार मैदानाच्या आतमध्ये आग उघडताना तो म्हणजेच फलंदाज. इथून पाहू शकता आपण खेळ राहिल्या शेवटच्या 3 चेंडूंचा. धावसंख्या झाली आहे 42. गडी गमावलेत ते 3. किती धावा गोळा करू शकणार आहे इथून आपल्या संघासाठी तो म्हणजे जितेश. जितक्या धावा गोळा करेल तेच आव्हान असणार आहे, ते म्हणजे दीपक 11 संघासाठी. सुंदर फटका. इथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये काय होतंय. गडी होतोय बाद. धावचीच्या रूपात तंबूच्या आश्रयास परतावं लागेल, ते म्हणजे फलंदाज जितेश यांना. धावसंख्या झाली 42. चेंडूचा खेळ राहिलाय 2. फलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता जयेश. एक सन्मानजनक स्कोर जर लगावायचा असेल, आपल्या संघाला यश मिळवून द्यायचं असेल तर फलंदाजी करावी लागेल जयेश यांना. पण इथे काय घडतंय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चॅलेंज केलं गेलंय. रिव्ह्यू असणार आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. रिव्ह्यू असणार आहे. दखल घ्यायची आपल्याकडे एकच रिव्ह्यू असणार आहे. जर तो रिव्ह्यू सक्सेस होतोय तर आपल्याला पुढचा रिव्ह्यू मिळणार आहे. आता जाऊयात थर्ड अंपायरकडे.
सुंदर प्रक्षेपण, लाईव्हचं प्रक्षेपण आपल्याकडे पाहायला मिळतंय. विश नेटवर्क, विश्वास पाटील सर आणि त्यांची पूर्ण टीम सुंदररित्या सज्ज आहे इथे प्रक्षेपणसाठी. मैदानाच्या आतमध्ये निर्णय कळवला जाईल. पंच आपला निर्णय देतील मैदानात. आणि येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, उर्वरित हा शेवटचा चेंडू, या षटकाचा शेवटचा चेंडू काय होणार आहे. 42 धावांचं खेळी केली आतापर्यंत मैदानात, ती म्हणजेच आगवण संघाने. इथून किती धावा गोळा करण्यात यश मिळणार आहे, काय आव्हान ठेवलं जाणार आहे, ते म्हणजेच दीपक 11 संघासाठी या शेवटच्या चेंडूवर कळणार आहे. चेंडू ढकललाय, क्षेत्ररक्षक येतोय, थ्रो केला जातोय. तदरम्यान 1 धाव पूर्ण, 1 धावेने धावसंख्या लगावली जाते 43. जिंकण्यासाठी पाहिजे ते म्हणजेच 44. दीपक 11 संघासाठी आव्हान ठेवलं गेले 44 धावांचं. जाऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस असणार आहे मुकेश 11 विरुद्ध साई यंग वॉरियर्स. दोन्ही कर्णधार यायचंय. आपले मान्यवर येणार आहे टॉससाठी. शाहरुख सर, आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता हा टॉस बॉक्स ताज A1 ढोल यांच्या मार्फत हा सुंदर टॉस बॉक्स आपल्याला उपलब्ध करून दिला गेला. चॉईस कॉल असणार आहे पहिले या सामन्याचा. मुकेश 11 विरुद्ध चला साई यंग वॉरियर्सचा कॉल असणार आहे. एंड हेड है मुकेश 11 टॉस विन. आप क्या करना चाहेंगे, आप टॉस जीते? फील्डिंग करते वक्त साई यंग वॉरियर जैसे टीम को आप कितने रनों तक रोकना चाहेंगे? 40 के अंदर. 40 के अंदर. जैसे कि टॉस बहुत ही इंपॉर्टेंट होता है, कितना इंपॉर्टेंट था ये टॉस? आप टॉस हार गए, अगर जीतते तो आप क्या सिलेक्ट करते? हम भी फील्डिंग ही सिलेक्ट करते हैं. ओके, अभी आपको बैटिंग के लिए इनवाइट किया गया है. बैटिंग करते वक्त आप कितने ज्यादा से ज्यादा रन, कितने रन लगाना चाहेंगे बोर्ड पे? 40 से 45 तक रन लगेंगे. ओके, ऑल द बेस्ट आप दोनों को. चलिए बढ़ते मैच की ओर. ओवर टू यू संतोष पाटील सर. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होईल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. आज वामिका स्टार आगवण संघाची A1 जोडी जरी फेल झाली तरी आपण पाहू शकतायत सुरेख फलंदाजी जितेश खारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 44 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न विकास होता त्या ठिकाणी. विकास चेंडूला पकडतोय, तोपर्यंत जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतला गेलाय. सुरुवात केले म्हणजेच जर पाहिलं तर श्री गणेशा दीपक 11 संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. दीपक 11 संघाकडून जर पाहिलं तर टेनी आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू म्हणून टेनीला पाहिलं जातंय. खूप धुमाकूळ घालणारा खेळाडू कोण असेल तर मिस्टर टेनी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर वाईट चेंडू आहे. आज गोलंदाजाचा जर विचार केला तर हार्दिकला आणलंय गोलंदाजीसाठी. सर्वप्रथम जर पाहिलं तर गतवर्षी आपण पाहिलं होतं 2023 मध्ये विकास माची देखील गोलंदाजीसाठी आपल्याला तयार होताना पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा फलंदाजीसाठी लक्ष केंद्रित केलं ते म्हणजेच विकास यांनी. हा चेंडू पाहतोय आपण थोडासा फिरवला होता, अँगल वेगळा आपण पाहतोय या गोलंदाजीचा. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर लेग कट करण्यामध्ये प्रयत्न करतोय. डिक्लेअर झोनकडे चेंडू गेलाय आणि या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर झाल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहू शकताय जबरदस्त लाईट, फ्लड लाईट जर पाहिल्या तर अगदी मुंबई सारखं लुक या ठिकाणी आपण या मैदानाला पाहू शकताय. आणि खूप मेहनत घेत आहेत 2 जर पाहिलं तर A1 जोडी ज्याला म्हटलं जाईल ती म्हणजेच रोहन गावड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जब्बीर खान. ही जोडी चर्चेत आहे कारण की बोईसरमध्ये जर पाहिलं तर
अगदी 2 वर्षापासून ज्या पद्धतीने त्यांनी एक प्लॅनिंग आखली की आपल्याला नाईट टुर्नामेंटसाठी ज्या लाईट उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि कुठल्याही खेळाडूला कुठलीही कमतरता असू नये, कुठल्याही एखादे टुर्नामेंट उतरवताना आयोजकांना कुठलीही कमी पडू नये याचीच बाब लक्षात घेऊन जर पाहिलं तर या ठिकाणी साई धीमी ही एक नवीन आपल्याला पाहायला मिळाली. जे मंडप डेकोरेटर करणारे हे दोन्हीही अगदी A1 जोडी आणि त्यानंतर त्यांनी लाईट आज आपण पाहू शकतायत. खूप सुंदर लाईट दर्शवल्या गेल्या. नक्कीच पॅराडाईजच्या मैदानावर देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. जी पॅराडाईजचं मानाचं वर्ल्ड कप ज्या पद्धतीने आपण पाहिला गेला त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर लाईट लावली होती. आज देखील आपण पाहतोय काही वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच असतंय आणि आज देखील तेच आपण पाहतोय. इथे मात्र पाहतोय पंचांकडे अपील केलाय परंतु पंचांनी मान आतापर्यंत जर पाहिलं तर नाहीकडे डुलवलंय. म्हणजे इथून जर पाहिलं तर फलंदाज सेफ आहे, विकेट मिळणार नाहीये, प्रयत्न करतायत. तुमच्याकडे एक रिव्ह्यू नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच रिव्ह्यू घेऊ शकतायत. ही आता मात्र आपण पाहतोय विकासने नक्कीच इथे खून केले की आम्ही रिव्ह्यू घेऊया. रिव्ह्यू कडे गेले आहेत, बघूया तळंपार कडे गेले आहेत. तोपर्यंत ऐकूया एक सुपर संगीत आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. होता तो आगवण संघाचा आता मात्र इथे लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वापरला गेलाय त्यांनी. हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकंदरीत धावांचा विचार केला तर 5 धावा त्याने खर्च केल्या आहेत. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी टेनी आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि सुरुवात चांगली केली. मी म्हणेन विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं नेटवर्क. अगदी हा देखील कमी दिवसांमध्ये ज्यांनी उंच भरारी मारले. कारण की एकेकाळी आपण पाहिलं होतं अगदी गुजरातमध्ये जाऊन कित्येक प्रेक्षेपण त्यांनी लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं आणि एक नाही तर 6 एकाच दिवशी आपल्याला प्रेक्षेपण करताना पाहायला मिळाले होते. अशी ही भरारी विश नेटवर्कची देखील खूप मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. म्हणजे बोईसरमध्ये जर पाहिलं तर सुगीचे दिवस ज्या पद्धतीने आले आहेत, लाईट म्हणा, विश नेटवर्किंग म्हणा, आमचे अपडेटिंग स्कोरर म्हणा, हे खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत करतायत. हलक्या हाताने खेळून काढलाय टेनी. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या होते 8 डाबा. 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 डाबा. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळाले. एक 9चा चेंडू होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर वाईटचा चेंडू. 8 डाबा स्कोर कार्डवर आहेत. 44 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक. चुकी केले. इथे मात्र पहा स्वीप शॉट खेळायचा होता परंतु बॅटची वरची टो लागली आणि चेंडू जर पाहिला तर डायरेक्टली जातोय. तो म्हणजेच बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट जातोय. पहिला गडी या ठिकाणी बाद होईल. तो म्हणजेच मिस्टर आकाश बॅक टू द डग आउट. पर्यंत प्रत्येक जण खेळलाय आणि या मैदानाबद्दल पॉझिटिव्ह नक्कीच आपले विचार मांडलेत. कारण की या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर ही स्पर्धा प्रत्येक वेळेस होते परंतु या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर शीतल नगर प्रीमियर लीग ही स्पर्धा प्रामुख्याने आयोजन होताना आपल्याला पाहायला मिळते. यंदाचं वर्ष जर पाहिलं तर आपण पाहतो ही स्पर्धा पहिला वर्ष आहे परंतु पहिल्याच वर्षी खूप दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नक्कीच येताना पाहायला मिळतोय. मिस्टर हिम्मत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर.
पहिला चेंडू थोडासा लेग साईडला टाकला होता, लेग स्टिकवर टाकला होता आणि हा चेंडू खेळताना जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं. यामध्ये जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स मिळाला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 9 धावा. टेनी आणि पवन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र पाहिलं तर अगदी बॅटच्या खाली चेंडू होता, परंतु खेळताना कुठेतरी जर पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चेंडू जातोय डॉटच्या रूपाने, रन्स येणार नाहीये. 9 धावा आतापर्यंत रोखून ठेवल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 2 फलंदाज आता मात्र चर्चा करतील, की टार्गेट मोठा आहे, 44 धावांचं टार्गेट आहे. इथून जर पाहिलं तर ओव्हरमध्ये एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. 22 चेंडू आणि 35 धावा. अमर पाटील आमच्या समवेत जर पाहिलं तर या ठिकाणी आज जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. शुभम देखील पाहिलं, शुभमची देखील कामगिरी खूप चांगली आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच साहिल देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली या ठिकाणी टीम वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहिला आपण चेंडू ऍक्शन रिप्ले मधून पाहू शकतायत. चेंडू पडल्यानंतर डॉट चेंडू मोईन. ओके, इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच मोये मोये ज्या पद्धतीने म्हटलं जातंय तेच मोये मोये झालेलं आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा सिंगल रन्स. हिम्मत स्वतः गेला होता या चेंडूवर चेंडू अडवण्यासाठी, परंतु आपण पाहतोय हा सिंगल रन्स रोखू शकणार नाही. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगर मध्ये आता मात्र 10 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. आज चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंच दंडित करतायत या गोलंदाजाला. वाईटचा इशारा आलाय आणि अतिरिक्त धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 11 लॉस फॉर 1 विकेट. अहो, चांगला चेंडू मी म्हणेन. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक गौतमच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. चुकी होणार नाहीये. आगवण संघ म्हटला तर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर पाहिलं तर अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा हिम्मतचा हा चेंडू. नोचा कॉल आलाय पंचांचा. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 12 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. गॅप शोधलाय. गॅप मोठा होता. नक्कीच आपण पाहतोय टेनीचा फटका सुरेख आहे. टेनी चांगला खेळतोय. अगदी 45च्या मैदानावर टेनीने गाजवलं होतं तो मैदान. तोच टेनी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक 11च्या माध्यमातून खूप चांगली टीम आपण पाहू शकता. दीपक 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच वामिका स्टार जय जोगण्यादीप आगमन संघ. 16 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये आता मात्र धावा 28 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 28 धावा. श्री आदरणीय प्रभाकर भाई राहुल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी केक कटिंग देखील केला गेला. सुरुवात केली गेली. अप्रतिम आपण पाहिली ही स्पर्धेला जशी सुरुवात झाली. आजचा ग्रँड फिनाले दिवस आपण अनुभवतोय आणि थोड्याच वेळानंतर फायनल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानावर. 17 धावा 1 गडीच्या मोबदल्या आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र पाहिलं तर गॅप शोधलाय. गॅप इतका भारी होता की चेंडू रोखणं मुश्किल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चौकार येतोय. 4 धावा टेनीच्या बॅट मधून आल्यात. सोळा चेंडू आणि आता मात्र 23 धावांची आवश्यकता आहे. उमेश होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय आगवण संघ. परंतु टेनी पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळेस सिंगल रन्स घेणार आहेत. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 22 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 चेंडू 22 धावा. 15 चेंडू 22 धावांची आवश्यकता.
हे योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सिंगल रन्स आणखीन एकदा वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 23 धावा. एक गडीच्या मोबदल्यात 5 षटकांचे सामने. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर रोजच्या रोज आपण 4 षटकांचे सामने खेळतोय, परंतु फायनल या दिवशी जर पाहिलं तर या शेवटच्या दिवशी आपण पाहतोय यावेळेस अगदी चेंडू कसा गेला तो समजला नाही. टेनिसच्या पायामधून सरळ चेंडू यष्टी उद्ध्वस्त होताना आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गडी बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. ओहो, लुक जर पाहिलं तर नजर पूर्णपणे होती चेंडूवर, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून जर पाहिलं तर थोडीशी अडचण झाली आणि सरळ मधली यष्टी उद्ध्वस्त करून नक्कीच टेनीला माघारी परतवलं. विश नेटवर्कचं हे नेटवर्क आपण पाहू शकतायत. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगलं या ठिकाणी वर्किंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुनीत आहे अगदी मुनीत आणि हरीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विश नेटवर्कची खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून होताना, कारण की पहा ज्या पद्धतीने ही टुर्नामेंट आपण पाहतोय, अगदी लाईव्ह टुर्नामेंट, प्रत्येक जण या टुर्नामेंटचा आस्वाद घेत असतो. आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी काढले. रुपेश या ठिकाणी बाद होईल. आल्या आल्या माघारी परतला जातोय, कारण खूप चांगली गोलंदाजी आणि चेंडू जर पाहिला तर सरळ रनआउटच्या रूपाने गडी बाद. लेवल आगवण संघाची थोडीशी वाढलेली पाहायला मिळते, कारण बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 21. इथून जर पाहिलं तर दीपक 11 संघ अजूनही या ठिकाणी विचार करू शकतोय. प्रत्येक षटकामध्ये 2 फटके जर मोठे आले तर मात्र हा सामना आपण आपल्या बाजूला झुकवू शकतोय, हा देखील विचार केला असेल. इथून जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकीकडे पाहिलं तर मिस्टर विकास आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मिस्टर पवन, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा टाकावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 24 धावा. करारी फटका, अप्रतिम. चेंडू जसा आला तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि फटका मारलाय तो म्हणजेच फलंदाज पवन यांनी चौकार. 4 धावा. जगदीशच्या अगदी बाजून चेंडू निघून गेला चौकारासाठी. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 16 धावा. अहो, इथून पाहतोय आपण हा चेंडू सुरेख आहे, अप्रतिम फलंदाजीतून आपला दर्जा दाखवलाय जितेश कारी यांनी, परंतु आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. आज जर पाहिलं तर जितेश बिल्ला दिसत नाहीये आगवण संघामध्ये. त्यानंतर मंगेश एक उत्कृष्ट गोलंदाज, हा देखील एक खेळाडू दिसत नाही आगवण संघामध्ये आणि कुठेतरी कमतरता जाणवली असेल, कारण हे दोन्ही खेळाडू असे आहेत की ज्यांच्याकडे खूप चांगली क्षमता आहे. मंगेश जर म्हटला तर मंगेश एक गोलंदाजीसाठी खूप चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आगवण संघाकडून, आणि जितेश जर पाहिलं तर कर्णधार आहे या संघाचा. इथून पाहतोय आपण बॅटची हलकीशी एज लागली, चेंडू जातोय सिंगल रन्स कडे. आता मात्र 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 15 धावा. इथून जर पाहिलं तर आगवण संघ यावेळेस चुकी करणार नाहीये, पण दुसऱ्याकडे विचार केला तर दीपक 11 संघाला एक बाउंड्रीची गरज आहे आणि ही बाउंड्री कधी येईल ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. सिंगल रन्स येते पवनकडे. स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विकास, कारण की जाणीव आहे पण पवनने आतापर्यंत बाउंड्री लगावली गेले, कारण की पवनकडे क्षमता आहे, परंतु बघूया पवन कशा पद्धतीने खेळेल. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चुकला गेला. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा.
थँक्यू SD विनर जी टुर्नामेंट झाली यामध्ये नक्कीच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावला होता वामिका स्टार आगवण या संघाने. परंतु इथून आपण पाहायला मिळेल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र जिम्मेदारीने गोलंदाजी घेतोय विकास. आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकासच्या विरोधात विकास, म्हणजे दोन्ही बाजूला विकास आहेत आणि एक विकास गोलंदाजीसाठी तर एक विकास फलंदाजीसाठी. जबरदस्त आक्रमण केलंय विकासने आणि आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त फटका सजवला. अगदी जर पाहिलं तर 34 धावा स्कोर कार्डवर. 3 गडी जरी बाद झाले आहेत तरी अजूनही प्रयत्न करतायत विकास या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र हा चेंडू चांगला आहे, ऑफस्टिकच्या थोडा बाहेर ठेवला आणि या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स आलाय. इथून जर पाहिलं तर 4 मध्ये 9 धावांची आवश्यकता. 4 विकेट गेले होते आगवण संघाचे. आतापर्यंत पाहतोय दीपक 11 संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय आणि यावेळेस देखील येईल चौकार. आता मात्र पूर्णपणे कलाटणी घेतलंय की काय या मॅचने. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. विकेट न गमावता जरी 4 मारले तरी सामना जिंकू शकतोय विकास 11 संघ. आपण पाहू शकतायत थँक्यू. दोन्ही संघांनी लक्षात असू द्या आगवण संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. विकास 11 संघाचे आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. विकेट न गमावता 4 धावा जरी काढतायत तरी विकास 11 संघ दीपक 11 संघ हा सामना जिंकू शकतोय. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा. नक्कीच मॅच खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. पायावर चेंडू आदळला. इथून जर पाहिला तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स येईल. आता मात्र 2 मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावा. आतापर्यंत केलेला खेळ तुम्हाला विसरावा लागेल. इथून हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. आगवण संघ विचार करेल की हे 2 चेंडू जे आहेत ते माझ्याकडून विकासकडून खूप चांगले पडावेत. परंतु दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय दीपक 11 संघ देखील विचार करत असेल की विकासच्या बॅटमधून एक चौकार यावा. फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी चेंडूला रोखलंय आणि विकेट देखील येते. आता मात्र पूर्णपणे गेम चेंज. काय की इथून जर पाहिलं तर दीपक 11 संघाचे 4 गडी बाद झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर आगवण संघाचे देखील 4 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे आता 1 चेंडू आणि 4 धावा. हे 4 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. 1 चेंडू 4 धावा. यस नक्कीच धन्यवाद डीजे. या आधी देखील ही कामगिरी या मैदानावर झाले आणि संघ होता मायकोप, खेळाडू होता अजय, ज्याच्यावर विश्वास ठेवला, पूर्णपणे विश्वास होता आणि खऱ्या अर्थाने तारणहार तो ठरला मायकोप संघासाठी आणि 4 धावा बनवून दिल्या. आता मात्र तोच तारणहार मोहित इथे बनेल का? कारण की मोहित आलाय फलंदाजीसाठी. नक्कीच कमेंट देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं तर कमेंट मध्ये लिहित आहेत की जर हायड्रा म्हणजेच मोहित याने जर ही मॅच जिंकवली, पवनने ही मॅच जिंकवली तर मात्र मुन्ना जयस्वाल याच्याकडून गोल्ड चेन या ठिकाणी नक्कीच आश्वासन दिलंय. हे आश्वासन दिलंय नक्कीच पाहू शकतायत. परंतु यावेळेस पवन फलंदाजीसाठी आहे. इथून जर पाहिलं तर पवनची पूर्ण ही इनिंग आपण पाहिली खूप चांगली. 12 चेंडूमध्ये 12 धावा जमवल्या आहेत. परंतु एका चेंडूमध्ये आता 4 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला पवन, दोन्हीही इथून जर पाहिलं तर चेंडू हातामध्ये ठेवलाय आणि मजल मारले ती म्हणजेच
वामिका स्टार आगवण या संघाने विजयी होते. कौतुक करेन मी दीपक 11 संघाचा खूप चांगला खेळलाय आणि नेहमीच चांगला खेळत आलाय दीपक 11 संघ. आगवण सारख्या एक बलाढ्य संघाला टफ फाईट देणारा संघ कोणता असेल तो दीपक 11 संघ. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर नक्कीच ग्रामीण पॅनलचे हे दोन टीम आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आमने सामने असतील तर नक्कीच अप्रतिम खेळी केली, ज्यामध्ये आगवण संघाचा विचार केला तर जितेश ज्यांनी 7 चेंडूमध्ये 18 धावा आणि गौतम ज्यांनी 5 चेंडूमध्ये 10, जगदीश 8 चेंडूमध्ये 10. नक्कीच एवन जोडी जी पाहिली जगदीश आणि विकासची थोडीशी फेल गेली.